एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात, हा पण चुकीचा संदेश आहे. त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही तर करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. निर्यात बंदी उठवताना जी धोरणं ठरवली गेली त्यानंतर कांद्याची आवक किती होऊ शकते, उत्पादन किती, याचा आढावा घेतला गेला नव्हता का? असं नसतं कधी की कांद्याची लागवड आणि निर्यात बंदी हे दर वर्षाला बदलतं सूत्र आहे. एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात, हा पण चुकीचा संदेश आहे. त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही, दुप्पट का तिप्पट. तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहेत ना. त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन सरकारने करणं अपेक्षित आहे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत. स्टॅटिस्टिकल डेटा आम्ही शेतकऱ्यांसमोर मांडणार आहोत की तुम्ही कुठे जावं, कसं जावं आणि काय करावं. जुन्नर परिसरामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड होते. उत्तर भारतात सर्वात जास्त टोमॅटो निर्यात